अपशकुन झाला हातात? नाही नाही, देवीची किमया म्हणतात ती हीच. म्हणजे हा अपशकुन नाहीये. देवीने आता आपल्या सगळ्यांसमोर चमत्कार दाखवलाय. सुनेच्या हातूनच विधी पूर्ण झालेला आहे. मम्मी, पण माझ्या हातून होणार होता ना हा विधी? नाही बाळा, विधी सुनेच्या हातून करायचा होता आणि तुझ्याप्रमाणेच सई सुद्धा जहागीरदारांची सून आहे. कदाचित देवीच्याच मनात असेल की तिच्याकडून विधी व्हायला हवा. देवीने तिची इच्छा पूर्ण केली आहे. विधी संपन्न झालाय. सगळे निश्चिंत राहा. नाही, ठीक आहे, कळलं मला. इतरांप्रमाणे देवीलाही मीच नावडतीये ना? अंजली, हेच दाखवायचं होतं ना सई तुला? सिरियसली, ऍटलीस्ट आजच्या दिवस तरी थांबायचं होतंस ना ग? मॉम पहिल्यांदा आली होती आपल्या घरात, पहिल्यांदा. सिरियसली सई, एक दिवस नाही थांबता आलं तुला. अंजली, अंजली थांब ना. अंजली, मी जावई बापू थांबा तुम्ही. मी बोलते अंजलीशी. मला माहिती आहे तिचा स्वभाव. मी छान समजूत घालेन तिची. हां, माफ करा हां, माझी मुलगी जरा रागाच्या भरात बोलून जाते काही, पण मी घालते समजूत तिची. हां, देवी आई, हे काय होऊन बसलं? गुरुजी, नाही, सई सुद्धा माझी सूनच आहे हो, पण हा विधी अंजलीच्या हातून करून घेण्यामागे आमचा काहीतरी हेतू होता. आपल्या सगळ्यांपेक्षा देवी आईचा हेतू महत्वाचा नाहीये का? अहो, देवी आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. अजिबात काळजी करू नका, सगळं काही नीट होईल. सई, ये बाळा, देवीला नमस्कार कर, तिचा आशीर्वाद घे. ये. आई, सॉरी काय? ये. ओहो, काय करायचं होतं आणि काय होऊन बसलं. या सईला घराबाहेर काढायचा चांगला चान्स मिळाला असता, पण या गुरुजींनी हिचं महत्व अजून वाढवून ठेवलं. नॉनसेन्स. दुर्गे दुर्घट भारी तुझ बिन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. देवी आई, भले आईंच्या मनासारखं झालं नसेल, पण किमान अंजलीच्या हातून विधी झाला नाही ना, हे चांगलं झालं. अशीच पाठीशी राहा. सई सई सई, काय समजते कोणी स्वतःला? एक चान्स मिळाला होता मला, एक चान्स. तर साडी नेसून ज्वेलरी घालून जहागीरदारांची सून म्हणून मिरवण्याचा, पण नाही, तिच्याकडून हेही बघावलं गेलं नाही ना. प्रत्येक वेळी माझ्या वाटेत कॅट सारखी आडवी येते. कधी कधी खरंच असं वाटतं की तिला मर्डर करून टाकावा. खरं तर ना, ती कुंडी ती तिच्याच डोक्यात पडायला हवी होती. तेव्हा जर अक्कल आली असती तिला.
या चाव्या काही कामाच्या नाहीयेत, नुसता शो ऑफ आहे फक्त. ना तिजोरी उघडता येते ना पैसे काढता येतात, एकदम युजलेस आहेत या चाव्या. अगं ए बाई, डोळे फुटले असते ना माझे. मग तू पण जर मला लेक्चर द्यायला आली असशील ना तर प्लीज जा, मला काही गरज नाहीये लेक्चरची. माझी लेक एकदम वेडी मुलगी आहे ही. रागाने नुसतं थैथयाट करते आणि हातात आलेला घास, संधी, डाव सगळं घालवून बसतेस. कसला डाव मग? आज बघितलं ना, तू विधी माझ्या हातून होणार होता पण नाही, सई मॅडमला मध्ये घुसायचंच आहे. घरातले पण कोणी काही बोललं नाही का मॉम तिला? तर गुरुजीच्या तर नाव चढत होतं, मला करायचा होता तुम्ही ती मला. हो 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 मान्य. आधी तू शांत हो. इथे बस 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 बस. जरा शांत हो आणि आधी हा विचार कर की तिथे खाली आत्ता जे काही घडलं त्यातून आपण काय धडा घ्यायचा. कसला धडा मॉम? हेच हेच. इथून शांत नाही होतच ना, म्हणून सुचत नाहीये काय ते. मोठा श्वास घे, मोठा श्वास घे. सोड. झाली शांत? आता मी काय म्हणते ते जरा नीट ऐक. आत्ता खाली जे काही झालं, त्या सईने मुद्दाम तो विधी केला म्हणा, तिच्या हातून चुकून घडलं म्हणा, जे काय झालं असेल, हे सगळं झाल्यानंतर घरच्यांनी कोणाची बाजू घेतली? सईची. यातून काय कळतंय तुला? काय कळतंय मॉम? अगं हेच की ही सगळी माणसंच त्या सईची खरी ताकद आहे. तू एक काय 1000 विधी कर ग, जोवर ती सई या घरात आहे ना, शेवटी या घरात सईच मोठी राहणार. पण एकदा का तिच्यावर हा तिच्या माणसांनी जो विश्वास टाकलाय ना, तो संपला ना, मग ती सई इतकी खचेल, मग ती तुझ्या वाट्याला कधीच जाणार नाही. कळतंय का? मॉम, इतके दिवस झाले या घरात येऊन मी तेच तर ट्राय करते ना, पण काहीच वर्कआउट नाही होते इथे. अगं पण तरीही प्रयत्न करत राहा, काहीतरी मार्ग नक्की सापडेल. कारण चाव्या तुझ्या हातात आहेत ना. ही चाव्या तुझ्या हातात आहेत ना. म्हणजे वाघाचे पंजन, कुत्र्याचे कान. मॉम अगो, कळतंय मॉम, आता सगळं क्लिअरली कळतंय. ताई, या घुंगरांच्या तालावर सगळ्या जहागीरदारांना नाचायला लावलं ना, तर मी पण नावाची ATP आहे. आता तू बघच मी काय करते. अच्छा सॉरी, मला वाटलं 181.4 आहे. सॉरी. ती कामं सुरू असतात. बाबा, अरे बघ, थँक्यू. देवांश, वा, छान झालं ईशा. थँक्यू बाबा. आई, कॉफी. थँक्यू. आणि तुम्ही काम का करतायत? आराम करा ना आई. अगं कंटाळा आला बाई झोपून झोपून, थोडं तरी काहीतरी करू दे मला. बरं, तुम्ही कॉफी प्या. टार्गेट कम्प्लीट करून ना मला लवकरात लवकर रिपोर्ट पाठवा. ओके, बरं, ठीक आहे. मॅडम, तुमच्यासाठी कॉफी आणू का? नाही, आता नको. वहिनी, गुढीपाडव्याची तयारी सुरू आहे का? हो. अरे ओमी, अंजली आलात. अंजली,
मगाशी जे झालं त्याबद्दल रागवलीस का ग? नाही मम्मी, ठीक आहे. सवयच झाली आता मला या सगळ्याची. जाऊ दे आता, उद्या पाडवा आहे. उद्या मी घरात तुला हवं तेच करणार. मला सांग काय आवडतं तुला? श्रीखंड आवडतं? मम्मी अहो मला सगळंच चालतं. ते काय आहे, लहानपणापासून आत्या सईच्या आवडीचं सगळं बनवायची ना घरी, त्यामुळे मला सगळंच खायची सवय आहे. अंजली, पण आता असं नाही होणार. ह्यावेळी तुला जे आवडतं ना आपण ते करूया. ओंकार अरे ठीक आहे, माझा काही हट्ट नाही, पण माझा फक्त एकच हट्ट आहे मम्मी तुमच्याकडे. हट्ट कसला ग? तुम्ही मला तुमच्यासारखं कुकिंग शिकवा. हा ओंकार ना खूप तारीफ करत असतो तुमच्या जेवणाची. तुम्ही जर मला शिकवलं तर मला पण त्याच्यासाठी तुमच्यासारखं काहीतरी बनवता येईल ना. इतकंच ना? नक्की शिकवीन मी. उद्या घरात पूजा आहे तेव्हा नैवेद्य तूच कर तुझ्या हाताने. मग तर झालं. आई, पूजेवरून आठवलं मला, उद्या पाडवा आहे ना, तर तिजोरीमध्ये चांदीची भांडी ठेवलेली आहेत, ती स्वच्छ करून घेऊयात ना. हं? बाई बरं तुझ्या लक्षात ग. नाही तर या सणाच्या गडबडीत माझ्या तर काही लक्षातच राहत नाही हल्ली. अंजली, चाव्या तुझ्याकडे आहेत ना? सईला दे, सई आणेल ती चांदीची भांडी. हो मम्मी, चाव्या रूम मध्ये आहेत, मी घेऊन आल्या चाव्या. पटकन. सई, उद्या गुढीला कुठची साडी नेसवायची हे सगळं तूच ठरवायचं. होय. मम्मा, मला पण काही काम असेल तर सांग ना. म्हणजे बाजारात काही आणायचं असेल तर सांग ना मला आणायला. अगं बाई, देवा, ऐकलंस ओमी काय म्हणालात? हो ऐकतोय ना. क्या बात आहे. हे लग्न झालंय ना आता, त्याच्यामुळे जबाबदार झालाय. क्या बात आहे. नाईस नाईस व्हेरी नाईस. हा, ओंकार अरे 2 मिनिटं रूम मध्ये चल ना. काय झालं? सांगते मी, पण 2 मिनिट चल ना. हो पण झालं काय? का ग अंजली, काय झालं? ऍक्च्युली मम्मी, तिजोरीच्या चाव्याच सापडत नाहीये. काय? सापडत नाहीयेत? अंजली तुझ्याजवळ दिल्या होत्या ना चाव्या, मग नीट ठेवायच्या ना सांभाळून. हो देवांश, माझ्याकडेच होत्या, मी नीटही ठेवलं होतं, पण आता सापडतच नाहीये. एक मिनिट, उगाचच गोंधळून जाऊ नको. कधी कधी आपण डाव्या हाताने ठेवून देतो ना, मग आठवत नाही. खोलीतच असतील, नीट बघ जा. नाही मम्मी, मला नीट आठवतंय की मी ते बेडच्या बाजूलाच ठेवलं होतं. मला कन्फर्म आठवतंय. अगं, एवढं लक्षात आहे? मग अशा हरवतात कशा चाव्या? असतील तिकडे. मॅम, मी खरंच सांगते, मला क्लिअरली आठवते की मी तिथेच ठेवले होते, पण आता सापडतच नाहीये. अंजली, अगं रूम मध्येच असतील चाव्या, आपण शोधूया. चल. नको साई, मी आणि ओंकार जाऊन बघून येतो. आपण जाऊया. हो, मी जाऊन येतो. आलो मम्मी, आलो. तू स्ट्रेस घेऊ नको, चल. कशा हरवू शकतात चाव्या? अरे तेच तर कळत नाहीये, मलाही नाही माहित कुठे गेल्या चाव्या. नक्की रूम मध्ये होता ना चाव्या? ओंकार, अगं नाही, म्हणजे मी बघितलंय तू ठेवताना चाव्या तिकडे. तेच तर म्हणते, मी इथेच ठेवलं होतं, एक्झॅक्टली इथे ठेवलं होतं. तेच समजत नाहीये, अशा गायब कशा काय झाल्या. ओंकार, हा, ओंकार, माझा हात, अंजली माझा हात, माझा हात. काय होतंय? हा, काय होतंय अंजली? ओंकार, या सगळ्यात पण माझीच चूक आहे. हीच भीती वाटत होती मला. एकतर तिजोरीच्या चाव्या मला मिळाल्या हे घरात कोणालाच नाही आवडलं. इतकी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती आणि मी फेल झाले.
मी फेल नाही अंजली नाही हे बघ अंजली नाही प्लीज शांत होतो हे बघ काय झालं नाही अंजली इकडे बघ हे बघ काय झालं तू फेल नाही झालीस प्लीज हा प्लीज शांत हो आय थिंक मला माहिती चाव्या कुठे आहेत ते म्हणजे तू खाली चल मी सांगतो ओंकार आई काल ना अंजली किचन मध्ये काम करत होती, कदाचित तिथे चाव्या राहिल्या असतील. हो हो बघ जरा असतील तिथे कदाचित. हो मी बघते. थांब वहिनी. सापडल्या चाव्या? अरे नाही, मी आता किचन मध्ये चाव्या शोधायला चालले होते. आपण कितीही शोधलं ना तरी चाव्या सापडणारच नाहीयेत. म्हणजे ओमी, अरे काय बोलतोस तू? हो मम्मा, कारण चाव्या हरवल्या नाहीच आहेत, चोरल्या आहेत. काय बोलतोय सोमी? वहिनी तू सांगतेस की मी सांगते? म्हणजे माझा काय संबंध? कारण चाव्या तर तू चोरल्या आहेत ना. ओमी, तो आता परत सुरू होऊ नकोस हा प्लीज. हो मी, अरे काय बोलतोस तू? हे एवढं नीट समजतोस मला? आतापर्यंत नव्हतं समजत, पण तिजोरीच्या चाव्या म्हणजे सगळं काय असतं ना. घरातली सगळ्यात मोठी जबाबदारी. आणि जेव्हा तू चाव्या अंजलीला दिल्यात तेव्हाच तुझा इगो हर्ट झाला. कारण तुला सगळं काही तुझ्या स्वतःच्या हातात हवं होतं ना. अंजलीला केअरलेस प्रूव्ह करण्यासाठी तिजोरीच्या चाव्या बहिणीने चोरल्या. बरोबर ना बहिणी? हॅलो जागीरदास, काय मिस केलं की नाही मला? काय झालं? काय सगळ्यांना सगळे असे तोंड पाडून का उभे? रिया, काय करेक्ट टायमिंग आहे तुझं. का काय झालंय? हिने परत काही केलंय का? रिया नीट बोला. ह्या वेळेस अंजलीने काही केलं नाहीये. ह्या वेळेस तुझी लाडकी वहिनी चुकलीये. एरवी तू हिचीच बाजू घेऊन माझ्याशी भांडत असतेस ना. आज तिनेच तिचे खरे रंग दाखवले. ओमी, अति होतंय हा. का? स्वतःच्या बायकोची चोरी पकडल्यावर अति होतोय? एरवी ही अंजलीला टार्गेट करून बोलत असते तेव्हा तर कोणी काय बोलत नाही. एक मिनिट, मला कोणी सांगणार आहे का नेमकं झालंय काय? मी सांगतो ना. तुझ्या या लाडक्या सई वहिनीने अंजलीकडून तिजोरीच्या चाव्या चोरल्या आहेत. चोर आहे ती. ओमी बस. मी काय बोलत नाही तर तू लिमिट क्रॉस करतोस हा. हे बघ, सईनी चोरी करणं शक्यच नाही. ओमी तुझी वहिनी आहे, ती मोठी आहे तुझ्यापेक्षा. मोठ्यांशी बोलायची ही पद्धत आहे? मग मामा, मोठ्यांनी पण नीट वागायला पाहिजे ना. मला माहिती होतं की तुम्ही ना असंच रिॲक्ट कराल. ब्रो, तू माझ्या बरोबर तुझ्या रूम मध्ये चल. नाही, आपण जाऊन चेक करूयात ना. खरं काय ते लगेच प्रूव्ह होईल. मी कुठे येणार नाहीये. डाऊट तुला आहे, आम्हाला नाही. हा, तुला जाऊन आमची रूम चेक करायची असेल तर तू करू शकतोस प्लीज. ठीक आहे, फाईन. मी जाऊन चेक करून येतो. मी एकटा जाऊन चेक करून येतो. अरे तुम्ही इकडेच थांबा. ओमी काय चाललंय हे? ओंकार, देवा, अरे का जाऊ दिलंस तू त्याला? आई जा. ही वागायची पद्धत आहे का त्याची? जाऊ दे ना त्यांना. आम्ही काही केलंच नाहीये तर भीती कशाची? मी नाही घाबरत कोणाला. जाऊ दे त्याला, करू दे काय करायचंय.
नाही दादा, मला ना त्या अंजलीवर अजिबात विश्वास नाहीये. मी बघून आले. ओंकार, ओंकार शांत हो. नाही अंजली, खूप झाली बहिणीची नाटकं. ओमी, काय चाललंय तुझं? काय करतोयस तू? वेट लागलाय का तुला? अरे दादाची रूम आहे ही. तू मध्ये पडू नकोस हा, नाही तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. ओमी, ओमी बंद कर हे सगळं. तुला कळतंय का तू अख्ख्या फॅमिलीला हर्ट करतोयस? रिग्रेट करशील ना तू पुढे. रिग्रेट तुम्ही करणार आहात. बहिणीवर विश्वास ठेवू. हेच हवं होतं ना तुला? आता मजा येत असेल ना, म्हणूनच आलीस ना तू आमच्या फॅमिलीमध्ये. रिया ग, काय बोलतेस? ओंकार, ओंकार जाऊ दे, काय मिळणार आहे आपल्याला चावी इथे शोधून? ठीक आहे ना, सईला हवी असेल तिच्या ताब्यात चाव्या तर आपण देऊन टाकूया. मला काहीच प्रॉब्लेम नाही. इट्स ओके. ओंकार प्लीज थांबवूया आपण. अंजली बंद करा, बंद कर तुझी ही नाटकं. आता कोण नाटकं करते रिया? ओंकार, रिया, रिया ग, काय होऊन बसलंय? हे नवीन वर्ष सुद्धा भांडण करतच सुरू होणार आहे का? काय झालं समाधान? मिळाली का चावी?